श्री पंकजाताई मुंडे साहेब यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भोगलवाडी येथील स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपणची लागवड होताना दिसत आहे। कारण भोगलवाडी येथील उपसरपंच रामदास तिडके यांनी चांगला स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला असल्यामुळे आपण हे पाहू शकता की जवळपास बऱ्याचपैकी आता तेच आपल्याला सांगणार आहेत, बऱ्याचपैकी काळ्याची वाडी आणि भोगलवाडी येथे ग्रामपंचायतच्या माध्यमातून अथवा त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून नामदार राज्याच्या मंत्री पंकजाताईजी मुंडे साहेब यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून वृक्षारोपणाचे आणि विविध कार्यक्रम ठेवलेले असल्यामुळे काय सांगताय, या राज्याच्या लोकप्रिय मंत्री पंकजाताई यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आपण भोगलवाडी गावचे सरपंच या नात्याने लोकप्रतिनिधी म्हणून काय कार्यक्रम ठेवलेले आहेत का? आदरणीय आमच्या नेत्या लोकनेत्या या महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री आदरणीय लोकनेत्या पंकजाताई साहेब मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी किंवा इतर ना खर्च करता ताईसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही भोगलवाडी मुंडे स्मशानभूमीपाशी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आणि भोगलवाडीत जाणारा जे रस्ता आहे आपल्या भोगलवाडीच्या पुलापासून तुम्हाला या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की आम्ही खड्याची एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यवस्थित खडे खणलेत आणि ताईसाहेबाच्या वाढदिवसानिमित्त ही माती पण पाहू शकतात तुम्ही। खड्यामध्ये माती टाकून एकदम व्यवस्थित आम्ही 1000 वृक्ष लागवड करणार आहेत आणि ताईसाहेबांचा वाढदिवस अतिशय मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरा करणार आहेत। एवढीच आमची संकल्पना आहे की आम्ही गावामध्ये प्रत्येक ठिकाणी वृक्ष लागवड करून आपण पाहत आहात या ठिकाणी आमची मुंडेची स्मशानभूमी या ठिकाणी अंत्यविधीला आल्यावर लोकांना बसण्यासाठी सावली नसते, त्यासाठी आम्ही झाडाचा आणि वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे। या महाराष्ट्र राज्याच्या लोकनेत्या या महाराष्ट्र राज्याच्या भावी मुख्यमंत्री आदरणीय ताईसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त इतर खर्च न करता शालेय साहित्य आसन, सरकारी दवाखान्यामध्ये फळ वाटपाचा कार्यक्रम आसन आम्ही ते हातामध्ये घेणार आहोत आणि आम्ही आपल्या भोगलवाडीमध्ये आपला जे मेन रस्ता आहे आपण पुलापासून येत असताना गावाकडे जात असताना आम्ही 1000 वृक्ष लागवड करणार आहोत आणि आमची ग्रुप ग्रामपंचायत आहे काळ्याच्या वाडी म्हणून पलीकडे आमचं गाव आहे छोटंसं, त्या गावात बी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित लोकनेत्या पंकजाताई साहेब यांच्या माध्यमातून भोगलवाडीचा चेहरा मोहरा आणि भोगलवाडीला विकास काय असतो हे भोगलवाडीच्या मायबाप जनतेला दाखवायचं आहे। याच्यासाठी आमची काम करण्याची तळमळ आहे आणि आम्हाला चांगलं काम करायचं आहे। धारूर तालुक्यामध्ये आपण बघायला गेलो तर आपलं जिल्हा परिषद सर्कलचं गाव आहे, पण ज्या पद्धतीनं गावाचा आपल्या विकास व्हायला पाहिजे पण आपलं गाव कोसोदूर विकासापासून आहे। पण निश्चितपणे तुमच्या माध्यमातून साहेब आपण उपसरपंच आहात, आपण म्हणता गाव विकासापासून कोसोदूर आहे, परंतु आपण 2.5 वर्षाच्या काळात देखील ग्रामपंचायतचे गटनेते होतात आणि सत्तेमध्ये होतात, त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये का बरं विकास झाला नाही? निश्चितपणे त्या ठिकाणी विकास करण्याचा त्यांनी पण प्रयत्न केला, पण प्रत्येक माणसाचं काम करण्याची पद्धत वेगळी आहे। तुम्हाला माहीत आहे रामदास तिडके हे सर्वसामान्य जनतेशी नाळ असलेला कार्यकर्ता आहे। निश्चितपणे मी माझं सांगतो, भविष्यात काय झालं हे मला माहीत नाही, पण निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे भोगलवाडीचा विकास करण्याचं काम हे माझं स्वप्न आहे आणि मी विकास करणार आहे। सदरेल भोगलवाडी आणि काळ्याची वाडी गृह ग्रामपंचायतचे उपसरपंच रामदासजी तिडके नेते सांगतात की मंत्री ताईसाहेब यांचा जन्मदिनाचे औचित्य साधून या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि माझ्या सहकार्याच्या माध्यमातून स्तुत्य उपक्रम ठेवलेले असून पुढील आयुष्य मंत्री ताईसाहेबांना सुख समाधान आणि भरभराटीचे जाऊ म्हणून त्यांनी शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत। पत्रकार बाबुराव तिडके, लाईव्ह दिवेकरेज, बीड।